ते 40+ कोपरी संघाची, रिद्धी सिद्धी या संघाची, संपूर्ण ग्रामस्थ कोपरी संघाची, त्यामुळे सातत्याने 10 वर्ष अखंडितपणे ही शृंखला आयोजित करण्यात त्यांना यश मिळतं. उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आदरणीय संदीप नाईक साहेबांनी म्हटलं होतं, कोणतीही कार्याची सुरुवात तुम्ही सहज करू शकता, पण कायम निरंतर ती जी सुरुवात आहे टिकवणं मुश्किल असतं, कष्ट करावे लागतात. ते कष्ट केलेले आहेत. रिद्धी सिद्धीच्या सर्व कार्यकर्त्यांनी भक्कम साथ दिली योगेश नितीन भाऊला. त्यामुळे आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो सफलतेने. काल 8 सामने खेळले, 8 संघ खेळले. त्या 8 संघामधून जुगाव इलेव्हन जुगावने मात्र बाजी मारत सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे. इंडिया क्रिक आपले सज्ज होते थेट प्रक्षेपण दाखवण्यासाठी, आणि ते जोडलेत इंडिया क्रिकच्या माध्यमातून सामन्याचं थेट प्रेक्षक पाहण्याचं त्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. क्रिकेट टेनिस मधलं मोठं नाव गॅरो योगेश भगत इन बॉलिंग मार्क, 1 बॉलिंग मार्क. तर कालच चांगली माहिती विकास मला पुरवते. कालच जे सामने झालं मग त्याच्यामध्ये याच ऑलराऊंडरनं फलंदाजी करताना एक अर्धशतक ठोकलं होतं. भूमी 11 तुर्बेच्या विरोधामध्ये डेंजरस मॅन आहे. B1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेट कम्स इन बोर्ड टू मोठा खेळाडू राहुल शेट्टे. पॉइंट कव्हर, पॉइंट शॉट, एक्स्ट्रा कव्हर, सिली मिड ऑफ शॉट, मिड विकेट, शॉट स्क्वेअर लेग, कावो कॉर्नर अँड लॉंग ऑफ, स्टँडिंग ऑफ द स्वप्नील. 30 यार्डचं पहिलं B1चं षटक टाकण्यासाठी गॅरो सज्ज होतं राईट आर्म राऊंड द विकेट. आणि विस्फोटक फलंदाज समोर आहे किरण स्मृतीचा राहुल शेट्टे. पहिला चेंडू युवतीला हलक्यात सन्मान देत त्याला फक्त ढकललं होतं सिलीम बिटॉपला. नो रन, सुपर फिल्डिंग इज देअर. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. माही 11 माशी गावच्या कडून सिलीम बिटॉपला धाव मात्र मिळत नाही. पुन्हा जाते आपले बॉलिंग मार्कवर. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये टॉस जिंकली माही 11 कॅप्टन डिसाइड फील्ड फर्स्ट. Now once again Garo comes in ball right arm round the wicket to Rahul Shetty. On the red कडे ती हुकूमत गावजने लपली बॉलिंग यार. टॅप केलं होतं. टॅपचा पहिला फटका गेला बाउन्स सिली मिडाउनला. दोन्ही चेंडू तेज तळ टाकताना गाफील टप. पहिला चेंडू फुल लेंथ, दुसरा चेंडू इथे फुल बॅकअप लेंथ. दोन्ही दिशेला इथे 20 क्षेत्रामध्ये दोन्ही चेंडू गेले. धाव मात्र मिळत नाही. खातं खोळायचं बाकी. ओहो, गतीमध्ये परिवर्तन करताना थोडं मात्र ओळखला आणि तिथे सुपरबली शॉट. व्हॉट अ कडक एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह. 4 रन, कडक फटका. चेंज ऑफ द बेस. चेंज ऑफ द बेस आपल्याला हुकूमत गाजवताना बऱ्याच वेळेला पाहिलं गोलंदाजाला, परंतु या मध्ये चेंडू स्लो वन टाकताना ते ओळखलं होतं, फिंगरकडे पाहिलं होतं. येऊ दिलं, बॅटचा कम्प्लिटली फेस होता तो ओपन केला आणि ड्राईव्ह करताना एक्स्ट्रा कव्हर. 4 रन. 4 ने खातं खोडताना राहुल शेट्टी, किरण स्मृती घनसोली आणि स्वतःच 4 बिनगडी बाद. पुन्हा एकदा रिद्धी सिद्धी चषक 2021 सीझन 10 मध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. उल्हासचे सन्माननीय पाहुणे उपस्थित आहेत व्यासपीठावर. या मॅचचा आनंद लुटताना आदरणीय समाजसेवक देवरामजी भगत साहेब सुबह अंतर आहे. फटकावला चेंडू मात्र स्टेटला. नो चान्स. आउटफील्ड. 4 रन. सुपरबली शॉट बाय राहुल शेट्टी. 2 लगातार बाउंड्री. धाव संख्या जाते 8. त्याचबरोबर शैलेश भगत साहेब बीजेपी अध्यक्ष उलिवेनोट आणि आदरणीय उपसरपंच उलिवेनोट सुधाकर पाटील यांचं नुकतंच आगमन झाले. हार्दिक स्वागत करतं. बराच प्रवास आमचा पण हे प्रेम आहे नितीन भाऊवरती आणि प्रेमा खातर आमच्या शब्दाला मान देऊन ते उपस्थित आहे. या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी, आम्हाला आशीर्वादित करण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. P1चं पहिलं षटक. चेंडू असेल 5वा. .4 ग्रेट यार, क्या ब्रह्मास्त्र विकेटर. अपील केली, परंतु थोडं मात्र योगेशने म्हटलंय थोडं थांब, बॅटला लागले का ते स्वेरलेगच्या पंचांना जाऊन विचारणार. साहिल भोईरकडे मात्र विचारमय करण्यासाठी योगेश जाते. बॅटला लागलं नसेल तर पूर्णपणे फलंदाज काय असेल ते सांगण्याची गरज नाही, कारण फक्त विचारण्यात जाते बॅटला एज घेतले काय. शिवसेना काय, शिवसेना कार्यकर्ते उमेदवार नको, कार्यकर्ते.
निघाला पुन्हा चेंडू पिवनचं हो लबली शॉट आहे चांगला फटका चेंडू जाते लागून कार्पेट सेलिब्रेट फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव मिळते यावेळी फलंदाजाला धावसंख्या P1च्या षटकाची समाप्तीनंतर लागलेले आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना नाणेफेक हारल्यानंतर किरण स्मृती घनसोली बिनगडी बाद 10. मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय अंजूर दिव्याचे शिवसेना कार्यकर्ता सुनीलजी घरत साहेब, आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय सुनीलजी घरत, अंजूर दिवे शिवसेना कार्यकर्ते, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. कारण नितीन भोईर जे मुख्य आयोजक आहेत रिद्धी सिद्धी चषक आयोजित करताना त्यांच्या वतीने मी आपल्याला आमंत्रित करतोय. अंजूर दिवा शिवसेना कार्यकर्ते सुनीलजी घरत, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण या व्यासपीठावर पहिल्या षटकाची समाप्ती होते. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिलं षटक घेऊन आलं माही 11 वाशी गावकडून गॅरव योगेश भगत एकीकडे मात्र बाद न करता 10 धावा खर्च केल्या. स्कोर बोर्डची धावसंख्या लागलेली आहे 10. राहुल शेट्टे खेळतो 2 षटकार सहित 5 चेंडू खेळल्यानंतर वैयक्तिक नंबर, तर त्याला साथ देताना कोण आहे संदेश एकवर लेफ्ट हँड उर्ध विकेट. टप्पा पडल्यानंतर आउटस्विंग जे नॅचरल आउटस्विंग असते इट्स अ गिफ्ट ऑफ द गॉड गिव्हन टू लेफ्ट हँड बॉलर. त्या चांगल्या देणगीचा वापर केला. टप्पा पडल्यानंतर बाहेर काढला चेंडू. That is a lovely bowling by Swapnil. अशा प्रकारे सुरुवात चांगली केली. ते पहिला चेंडू टाकला वन डे येते पहिल्या चेंडूवर चकलेला होता. एवढे फलंदाज संदेश स्मृती घनसोलीकडून आघाडीला आला. पुन्हा टप्पा पडल्यानंतर स्विंग ओ गॅरो उंच पुढे गॅरोला चकलं. चारोखाने चिप बॅट्समन चकला. लेग स्लिपचा विकेट, त्याच्यानंतर लेग स्लिपला असला गॅरो. व्हॉट ए बॉलिंग यार स्वप्नील. तेच तर चेंडू आउटस्विंगला मात्र स्विंग इन द मिस संदेश. एकदा मात्र जरूर मिळते. धावसंख्या मात्र स्कोर बोर्डती किरण स्मृती घनसोलीची बिनगडी बाद 12 धावा. पॉइंट स्क्वेअर ऑफ द शॉट पॉइंट कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर. फटका चांगला महत्वाचा स्वीट साऊंड बॅटचा ऐकवला आणि चीट करता सरळ भेटीला साइड स्क्रीनच्या चरण. व्हॉट अ स्ट्रोक बॅट मधून संदेशा धमाका. बरोबर पुढे वसली घेते. धावसंख्या 16 16 विथ 18 धावा. तर स्वप्नील चांगली गोलंदाजी टाकताना मात्र थोडं पुढ्यात वाढला. त्याचा हापालक ड्राईव्ह केला. स्टेच ओ हम किसी से कम नहीं. इथे खराब क्षेत्ररक्षण पाहण्यामध्ये एसटीच्या पाठीमागे चेंडू काढलेला निर्धाव आतमधून एसटी रक्षकाच्या जास्त सटकला. तर प्रशांत म्हात्रे हा विकेट किपर आहे. वारंवार चुका होतात ते टाळणं गरजेचं आहे. कारण जेव्हा गोलंदाज चेंडू टाकतो चांगलेला चेंडू व जर निर्धाव निघाला तर त्याच्यावरती धाव येणं थोडंसं मात्र कुठे तर विश्लेषण खराब होतं गोलंदाजीचं. लेफ्ट हँड उर्ध विकेट. पुढला चेंडू हा ट्रॅकवर उडवून दिला. पूल इज लॉंगेस्ट सक्सेसफुल 6 रन. बॅट मधून धमाका या वेळेला राहुल शेट्टीच्या 6 रन केली. 25 धावा झेप घेते षटकार किरण स्मृती घनसोली. दुसरं षटक मार्गात असताना गोलंदाजावर चालवला हा भयानक हल्ला म्हणता येईल. 1-6 1-1-6 1 आणि 6 5 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या स्वप्नीलने 15 धावा आतापर्यंत खर्च करताना गोलंदाज लेफ्ट हँड. कारण जे चेंडू काढले होते मात्र त्याच्या मध्ये सिंगल मिळाल्या हे दुर्दैव म्हणावं लागेल. पण 2 धमाके आले. एक बेला संदेशच्या बॅटमन स्ट्रेट साइड स्क्रीनला भेटीला गेला. त्याच्याने शॉर्ट ऑफ पूल करताना मात्र लवली बॅलन्स चांगलं होतं. संतुलन ठेवलं. बॅटच्या मधोमध चेंडू घेताना फेकून दिलं डीप मिड विकेटला. षटकार. षटकाची समाप्ती. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. मॅन्डेटरी पावचे दोन्ही षटक संपलेले आहेत. किरण स्मृती घनसोली विदाउट लॉस स्कोर आहे
25 25 12.5 धावांच्या सरासरी मत आतापर्यंत मध्ये ठेवले. राईट फ्रॉम द विकेट. उंच जास्त बैठक मारली. आता स्कीड झाल्यानंतर पडला पण चेंडूला पडू दिलं षटकाराच्या बाहेर. व्हॉट अ स्ट्रोक संदेश. सुपरबली यार. फटका मारताना मग गिरकी घेत त्यात पॉपिंग मध्ये सटकला देखील चेंडू मात्र पडायला भाग पडलं बाउंड्रीच्या बाहेर. व्हॉट अ स्ट्रोक आहे. 6 रन. बॅट मधून बुलंदी पावर गगनाला भेदणारा गगनभेदी षटकार. नाव 31. 31 धावा चेक करते. सुरेख फलंदाजी. 21 फलंदाज आतापर्यंत बाद झाले नाही. किरीस्मृती घनसोली गुड बॅटिंग. बैठक मारली होती. गुंडेट एक तमाशे एक. या वेळेला मात्र योगेश अनुभव भरपूर आहे गाठीची. कित्येक व्यावसायिक क्रिकेटच्या संघामधून त्याचं प्रतिनिधित्व पाहायला मिळतं. यावेळेला बाद करतोय. आघाडीला आल्या संदेशला. कम्स टू द एंड ऑफ द इनिंग. संदेश किरीस्मृती घनसोलीला लागला पहिला हादरा. संदेश शर्मामध्ये ही बॅक इज गॉन. 6 चेंडूमध्ये 15 धावा मात्र काढल्या. घणघणीत सुरुवात करून दिली. 2 षटकार लावले आपल्या नाभावर. परतला कॉट बिहाइंड द स्टंप. बॉल बाय घ्यारो. सुपर इनिंग किरीस्मृती घनसोलीसाठी. संदेश पहिला धक्का लागला. यावेळेला धावसंघाची धावसंख्या 31 वर पहिला रेडी बॅट होते खेळण्यासाठी. प्रीतम रानकर चांगला फॉर्म मध्ये. इनफॉर्म बॅट्समॅन वन डाऊन. किरीस्मृती घनसोलीचं क्षेत्रक्षण पाहिलं तर 38 स्क्वेअर आहे. शॉर्ट पॉइंट डीप कव्हर सिली मिड ऑफ शॉर्ट लेग काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ अँड डीप स्क्वेअर लेग इज एनालिसिस ऑफ फिल्डिंग. तिसऱ्या षटकाची पुढला चेंडू गॅरी राईट फ्रॉम द विकेट. बॅट मध्ये तळाखा. क्विक आउटफील्ड मात्र चकून गेल्या स्वप्नीलला. 8-5-4. पहिल्या चेंडू चौकारून खातं करताना फलंदाज प्रीतम रानकर 4 ने वसुली घेते. स्कोर बोर्ड किरीस्मृती 11 नाणेफेक हरल्यानंतर 1 गडी बाद. 35 धावा लागतात. धापळकर कालचा दिवस गाजवला. जुगाव 11 जुगाव त्याच्यामध्ये लिडिंग पण करतात. 13 चेंडू मध्ये 39 धावा. मयूर रामनाथ भोईर इज कॅप्टन लिडिंग प्रेंग. आणि जे खेळपट्टी बनवले 3 भोईर बिग मॅन त्याने मात्र फलंदाजांमध्ये आकर्षित केले प्रेक्षकांना. गतीमध्ये परिवहन स्लो वन रिलीव्हर. व्हॉट अ सुपर्ब. आज चेंडूने मात्र धडक दिलेली आहे. आज चेंडू येणाऱ्या कालामध्ये आधुनिक कालामध्ये मात्र निश्चित कर्दन काळ ठरतो फलंदासाठी. व्हॉट अ लवली स्लो वन लेग ब्रेक कदाचित असावं. फसला या चेंडूवर प्रीतम रानकर. गुड बॉलिंग. पुढला चेंडू राईट आर्म ऑन द विकेट. फुलल्यानंतर यॉर्कर. बॅटची अंदरुनी किनारा. थोडाच आजचा दिवस प्रशांत म्हात्रे जी विकेट किपिंग आहे निश्चित साजेशी नाही. आणि त्याच्या हातून जेव्हा गोलंदाज डॉट करतात हातून ज्या चेंडू सटकतात ते जातात घोषित क्षेत्रात. दुर्दैव म्हणायला लागेल गोलंदाजाचं. एक धावा अतिशय महत्वपूर्ण असतात. या 4 धावा मात्र अखेरच्या क्षणामध्ये आठवू शकतात. लास्ट मोमेंट जेव्हा अतिटटीचा क्षण येतो तेव्हा धावा लागते. स्कोर बोर्डवरती किरीस्मृती घनसोली 36 लॉस ऑफ संदेश विकेट किरीस्मृती घनसोली. लास्ट बॉल टू गो. लास्ट शेवटचा चेंडू. ग्रेट शॉट. व्हॉट अ सुपरली मिडल ऑफ द बॅट. उडवून दिला काऊ कॉर्नरच्या डोक्यावर. कक्षाला भेट पडला प्रेक्षकांच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला. व्हॉट अ शॉट. सुपरली बॅटिंग बाय प्रीतम रानकर. 42 धावा. 3 षटकाचा खेळ संपलाय. किरीस्मृती घनसोली यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना नाणेफेक हारल्यानंतर माही 11 वार्षिक गावचा कॅप्टन याने नाणेफेक जिंकली. आमंत्रित केल्यानंतर 1 गड्याच्या मुंबईतल्या 3 ओव्हर नंतर धाबा लागल्यात 42. काल हॅट्रिक 2 पाहिल्या. पहिली हॅट्रिक अर्थातच होतीच. रित्ती सिद्धी कोपरी बी संघाचा सिद्धेश. त्याच्यानंतर जय गजानन कुक्षेचा होता दुसरा गोलंदाज हॅट्रिक घेणारा अनुप पाटील. अशा 2 हॅट्रिक. पण सर्वात जास्त मात्र मॅजिक फिगर आज पाहायला मिळाले. स्वप्नील नाईक लालू. काव्या 11 बुनकुडे. पहिल्या सामन्यात 2 ओव्हर 9 मेडन 8 रन 4 विकेट घेऊन गेला. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दुसऱ्या सामन्यात 10 धावांची आवश्यकता होती दिवाले 11 दिवालच्या विरुद्ध. त्या 10 धावा सोडा फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद करताना सलग 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच. स्विंगिंग यॉर्करचा बेताज बादशाह लालू स्वप्नील नाईक. गतीमध्ये लेग ब्रेक गोलंदाजी टाकताना पहिला चेंडू ओळखला. त्याला दिशा दिली. शॉर्ट लेगच्या ठिकाणी सिंगल मात्र मिळेल राहुल सेट्टेलला. हाच तो बिग मॅन ज्यांचं व्यासपीठावर आगमन होते. काय खेळ होता.
बिग मॅन यतीन भोईर ज्यांनी हे पिच क्रिएटर करताना खेळपट्टी बनवले. पण खरोखरच मी कौतुक करेन पिच क्रिएटर यतीन भोईरचं, कारण त्याने फक्त प्राधान्य भालंदाजा नेता बरोबर गोलंदाजांना त्याने नजरेत ठेवलंय. गुड पिच क्रिएटर बाय ओ हो चेंडू ओळखला. व्हॉट अ गोविंग अँड मॅक्सिमम चरण. पुन्हा बॅट मधून राहुल शेट्टे इन सेट ऑन द फायर. धावसंख्या पोहोचलेली आहे 49. 49 गोलंदाजी टाकताना जो इष्टीच्या पाठीमध्ये होता प्रशांत, गोलंदाच्या माकावर येताना लेग ब्रेक ओळखलं. लेग ब्रेकला ही दिशा बिलकुल अनुसरून नव्हती, कारण जो टप्पा होता बरोबर बराचसा हाफ ट्रॅकवर ते ओळखतो, कारण फुटवर्क चांगलं आहे फलंदाजाचं. त्यामुळे लेग ब्रेकला तो अशाच प्रकारचे लांब लचक मारून बिघडून टाकले विश्लेषण गोलंदाजाचं. येस, लवली बॉलिंग, चांगली संधी. फुलंतर गेट पण ड्राईव्ह केला, चेंडू जाईल स्वप्नीलच्या हातात. व्हेरी गुड फिल्डिंग ऑन द स्ट्रेच, लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ. चांगलं क्षेत्ररक्षण एकदम मिळते. मात्र यावेळेला फलंदाज किरण स्मृती घनसोलीचा आघाडीला आलेला राहुल शेट्टे. गुड बॅटिंग. अर्धशतक मात्र स्कोर बोर्ड होती. 50 धावा स्कोर बोर्ड होती किरण स्मृती घनसोली. त्यासाठी मात्र चेंडू घेतले 3 ओव्हर आणि 3 चेंडू. 21 चेंडू मध्ये अर्धशतक. सुपरबली बॉल अँड व्हॉट अ फ्लाइट. मागणी केले पण ती मागणी फेटाळली योगेश. याचं गुड अंपायरिंग, नॉट शफलिंग. शफल झालं नव्हतं जागच्या जाग खेळत. दॅट इज गुड बॉलिंग, क्लेवर बॉलिंग बाय प्रशांत म्हात्रे. माही 11 माशिगाव. पुढला चेंडू चौथ्या षटकाला आपल्या पहिल्या बॅटम ऑन द विकेट टू प्रीतम. ओ ग्रेट, ये बॉलिंग पाहिजे होती. पहिला 2 चेंडू खराब. लेग ब्रेक, दॅट इज अ लवली फ्लिपर. ही विविधता पाहिजे लेग ब्रेक करताना. हे ऑप्शन हवं लागतं, कारण डावखोरा फलंदाज जेव्हा आला तेव्हा फ्लिपर मात्र या प्रकारचा ज्यापर्यंत टाकला प्रशांत फ्लिपर. सुपर चेंडू डॉट, सलग चेंडू डॉट. सुधारणा केली, नतीजा 2 चेंडू डॉट. पहिल्या 3 चेंडू मार खाला होता 8. सुपर चेंडू चौथ्या षटकातलं. ओ हो, बैठक मारली. गुन्हे टेक, तमाशा देख. डबा धरून होता. लाभ करो बिटवीन लॉंग लॉंग ऑफ. रन बॅट मधून प्रीतम रणकरच्या धमाका 6 धाब्यांसाठी. षटक क्रमांक 4 संपत्या 4 षटकांमध्ये आमंत्रित केलं होतं किरण स्मृती घनसोली संघाला. त्यामध्ये 1 गड्यांच्या मोबदल्यामुळे धावा लागल्या स्कोर बोर्ड मध्ये 56. अब तक 56 धावा. 14 धावांच्या सरासरीने धावा काढण्यामध्ये यश मिळतं. थोडासा मात्र महागडं षटक, पहिले षटक योगेश भगतने टाकलं होतं. 10 धावा खर्च करताना यश मात्र मिळालं नव्हतं. दुसऱ्या षटकासाठी आला होता लेफ्टनंट गोलंदाज स्वप्नील. 15 धावा खर्च करता यश मात्र मिळालं नाही. यश एकमेव मिळालंय ते गॅरो योगेश भगतच्या खात्यात. 17 धावा खर्च. 2 षटका टाकताना नो मेडन 27 धावा खर्च केला अँड 1 विकेट. इज अनालिसिस ऑफ बॉलिंग बाय गॅरो. पण सर्वात चांगली 2 दिवसामध्ये आतापर्यंत लालूच्या नावावर फिगर चांगले आहे. मॅजिक फिगर 2 ओव्हर नो मेडन 8 रन अँड 4 विकेट. अगेन्स्ट ही कमाल केली होती काव्या 11 ने गावदेवी तलवली. व्हेरी फर्स्ट मॅच टुडे. राईट ऑफ उर्ध्व अखेरच्या षटकामधील मात्र गोलंदाज येतोय माही 11 माशी गाव कडून मनीष. मंगेश गोलंदाज आहे. हणामारच्या षटक स्लॉगिंग बोलला माही 11 माशी कडून. पॉइंटला एक क्षेत्रक्षण, एक शॉट कव्हर पॉइंट, एक डिप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग अप, काऊ कॉर्नर डीप स्क्वेअर लेग, 30 यार्ड ऑन साइड, 30 यार्ड सिली मिड डाउन अँड शॉर्ट स्क्वेअर लेग. ही अनालिसिस अखेरच्या षटकातील पहिला चेंडू मंगेश राईट आर्म उर्ध विकेट. ओ ग्रेट यॉर्कर, व्हॉट अ बुंदा. ओ हो, शहारे आणणारा परफेक्टली बुंदा मंगेश. जो फलंदाज पायाला जखम झाली एवढा मोल आहे, अनमोल चेंडू टाकला मंगेशने. यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर, क्लीन बोल्ड. विकेट क्रमांक 2 बाद. राहुल शेट्टे बॅक इन पवेलियन इन काम. जाता जाता मात्र आपल्या संघाला आकार दिला. 9 चेंडू मध्ये 22 धावा. सुपर प्लेट. मॅग्निफिसंट इनिंग कम्स टू द एंड. पहिल्या चेंडूवर दरारा निर्माण करणारा चेंडू यॉर्कर. 1 चेंडू तर टाकले होते पहिल्या सामन्यामध्ये यॉर्कर किंग स्वप्नीलने. देखणी फिगर्स पाहायला मिळाली. ओडीआयचा विचार केला तर आतापर्यंत फिल सिमॉन्स वेस्ट इंडिज 1992 नाइसली फिगर. 10 ओव्हर 8 मिडन, ओनली 3 रन्स गिवन अगेन्स्ट पाकिस्तान अँड 4 विकेट्स. आतापर्यंत फिल सिमॉन्सच्या त्या ओडीआयच्या मॅजिक फिगरला कोणालाही ओळखता आलं नाही. सुपर्ब यार. बट टेस्ट इज बापू नडकर्णी. सलग 131 चेंडू निर्धाव. असे गोलंदाज असतात त्याने छाप सोडतात.
त्याचा रेकॉर्ड मात्र बरेच कॉमेंटेटर आपल्या वाणीतून ऐकवतात दर्शकांना. 56 धाबा लागल्या धापकर. अखेरच्या षटकामध्ये गोलंदाज काय टाकला चेंडू, यॉर्कर, क्लीन बोल्ड. चला रेल मंगेश गोलंदाज काय चेंडू टाकला, दणानं सोडला पहिला चेंडू, राईट आर्म ऑफ द विकेट. हाफ ट्रॅकवर चेंडू आल्या आल्या रेषेत न खेळता अक्रॉस द बॅट, पण ती दिशा योग्य नव्हती, ती पाहिली अंपायरिंग करताना. एक क्रिकेट या आयोजनाच्या सर्व्हिसद्वारा योगेश भोई याने मात्र करार केला वाईड बॉलचा. दुसरा चेंडू वाईड, एक्स्ट्रा धाव मिळते, धावसंख्या 57 वर. अखेरच्या षटकातील मोर घेऊन आल्या माये 11 वाशेगावकडून मंगेश. पहिला चेंडू तेज तरा यॉर्कर, क्लीन बॉल टू राहुल सेट, बॅक इन सेंडिंग टू बॅक पेव्हिलियन इन. अशू गतीला चकला. यावेळेला मंगेशला विकेटच्या पाठीमागे आपण नेहमी वारंवार सातत्याने चुका पाहायला मिळतात. प्रशांत आजचा दिवस प्रशांतच्या बाबतीत निश्चित विरुद्ध दिशेला जातो. नॉट प्रॉपर विकेट टेकिंग बिहाइंड द स्टंप. 5 वेळेला चेंडू मात्र त्या हातून सटकलेला आहे. होतं एखादा दिवस नसतं. क्रिकेट आहे, क्रिकेटचा भाग आहे. मोठ्या मोठ्या खेळाडूंकडून अशा चुका होतात. आजचा दिवस मग प्रशांतचा नाही आहे. मंगेश चांगला चेंडू ओळखला, पुन्हा एकदा चेंडू काढलेला सटकला, दुर्दैव म्हणावं लागेल. आतापर्यंत 4 चेंडू, त्याच्या 5 चेंडू सटकून याच्या हातून गेले घोषित क्षेत्रात. होतं मंगेश, हे माझ्या आजची कामगिरी खरोखरच साजेशी नाही आपल्या लौकिकाला. विकेट कीपर करताना प्रशांत म्हात्रेची बरोबर ओळखलं. त्याच्यानंतर मात्र आपलं विकेट किंमत सोडून मोठेपण आहे या महान यष्टीरक्षकाचा, का स्वतःहून त्यांनी सांगितलं आजचा दिवस माझा नाही, मी जातो सिली मिडॉनला आणि सिली मिडॉनचा गॅरोला आणतो विकेटच्या पाठी यष्टीरक्षण करण्यासाठी. क्रिकेटसाठी असं बलिदान करायला लागतं, सॅक्रिफाईस, क्रिकेटच्या टीमच्या हितासाठी. शेवटच्या षटकातील पुढला चेंडू मंगेश राईट आर्म ऑफ द विकेट. ओ लवली बॉलिंग यार, ओ फिंगर इज अप. परंतु त्या अगोदर बोटी करण्याच्या अगोदर स्पोर्ट्समॅन दाखवली. जेंटलमॅन क्रिकेट काय असतं या अशोक पाटुलकडून शिकण्यासारखं आहे. बॅटची ठीक आहे ऐकू आली स्वतःला, तिथे थांबणं पसंत केलं नाही. ही इमिजिएटली लिफ्ट द क्रीज अँड बॅक इन पवेलियन. हदरा क्रमांक गडी क्रमांक 3 बाद. स्कोर बोर्डची धावसंख्या लागलेली आहे 58. 3 गडी बाद. खेळण्यासाठी उमेश म्हात्रे ऑलराऊंडर, सुपरबली ऑलराऊंडर. हे ऑलराऊंडर असे असतात ज्याच्यामध्ये संपूर्ण संघ बॅलन्स. म्हणून तर क्रिस मॉरिसला आयपीएल मध्ये सर्वात बोली लावली. युवराज सिंगला मागे टाकले त्यांनी. 2015-16 कोटीमध्ये युवराजचा आतापर्यंत विक्रम होता. 16.25 कोटीमध्ये क्रिस मॉरिस साऊथ आफ्रिका रॉयल किंमतून राजस्थान रॉयलने त्याला घेतलं आपल्या स्कॉट मध्ये. खरोखर रेकॉर्ड असतात बरेचसे, ते रेकॉर्ड ओळखला आतापर्यंत. पण सर्वात जास्ती जर कोणी आयपीएल मध्ये कमाई केली असेल MS धोनी 150 करोड. त्याच्यानंतर निश्चित रोहित मॅन, विराट कोहली. राईट आर्म ऑफ द विकेट. पुढला चेंडू शपलून आला, म्हणजे इथे मध्ये उपरी किनारा चेंडू शॉट्स केलेला, सब डिस्मिसल, बॅक टू विकेट. या वेळेला उमेश म्हात्रे आल्या आल्या मरते परतला डकआउट मध्ये. 0 बाद. गडी क्रमांक 4 किरण स्मृती घनसोली. 58 गडी बाद. लास्ट गो. शेवटचा चेंडू 5व्या षटकात पहिला इनिंग आपण पाहतो. आदरणीय उल्वे नोड मधील देवराम भगत साहेब समाजसेवक उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत बीजेपी अध्यक्ष उलिबेंडू आदरणीय शैलेश भगत साहेब, त्याचबरोबर उपसरपंच उल्वे नोड आदरणीय सुधाकर पाटील साहेब उपस्थित आहेत. खरोखरच आमच्या विनंतीला मान देऊन उलवून आपला प्रवास इथपर्यंत आला, त्या अनुषंगानं आपलं खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतो आपणास. इथे शेवटचा चेंडू आहे, धावा लागल्या तर आतापर्यंत स्कोरबोर्ड किरण स्मृती घनसोली 4 गडी बाद. 58 शेवटचा चेंडू. ओ धमाका आला. हा षटकार मात्र कलाटली देईल, ब्रेक थ्रू देईल. आल्या आल्या मात्र वॉटर प्रॉपर हिट. 6 रन. फलंदाज या बोललेला प्रीतमच्या बॅट मधून हा धमाका. 6 रन. उत्कृष्ट अप्रतिम फलंदाजी. आतापर्यंत जर प्रीतमचा विचार केला 24 धावांची नाबाद खेळी, त्यामध्ये मारले त्याने 3 षटकार.
3 षटकारासाठी 24 धावांची एक नाबाद खेळी किरण स्मृती घनसोलीसाठी. या पैशातून धाबा लागतं षटकारावर बरोबर किरण स्मृती घनसोलीचे 64 65 टू विन. बरोबर 13 धावांची प्रति षटकामध्ये हे आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. त्याचबरोबर मी पुन्हा एकदा विनंती करते अंजूर दिवे गावचे शिवसेना कार्यकर्ता सुनीलजी घरत आपणास विनंती आहे आपण या. आपलं हार्दिक स्वागत आहे. रिद्धी सिद्धी चषक 2021 सीझन 10 मध्ये 64 धावा 5 ओव्हर मध्ये खेळताना किरण स्फूर्ती घनसोलीने धावफलक लावल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राहुल शेट्टीने योगदान दिलं 22 धावांचं. त्याच्यानंतर सिद्धेश केलं 15 धावांची इनिंग. त्याच्यानंतर प्रीतमनं 24. हे सांघिक यश मिळालंय. युनिटी स्पिरिट ऑफ द गेम ही शिस्त आहे. ही शिस्त पाहण्यासारखी आहे. ती जोपासली आहे. बऱ्याच वेळेला पाहिलं होतं आपण दाराबे येथे मच्छिंद्र स्मृती चषक. त्याच्यामध्ये प्रत्येक संघ असं उतरवतो. काय देखावा या. स्वागत करावं लागेल असं. रायगड परिसरात गेलं तर प्रत्येक वेळेला आयोजनामध्ये असं सुंदर नजारा असतो. ते पाहण्यालायक असतं. या चांगल्या गोष्टीचं नेहमीच अनुकरण करावं. ती शिस्त मात्र कायम ठेवताना किरण स्मृती घनसोली लाजवाब. 65 टू विन 65 धावांचं टार्गेट उभं केलंय. विचार केला तर चला सन्मानकडे आपण जाणार आहोत. आमच्या विनंतीला मान देऊन उलबे नोटचे समाजसेवक देवरामजी भगत साहेबांचं इथे यथोचित स्वागत करताना मायेचे उदार शॉल आणि दरवलीत करणारा सुगंधित पुष्पगुच्छ देऊन उलबे नोटचे समाजसेवक देवरामजी भगत साहेबांचा स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो या स्पर्धेचे शिल्पकार सर्व नितीन भोईर भाऊ आपण या. आदरणीय देवराम भगत साहेब समाजसेवक उलबे नोट आमच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित आहात. साहेब आम्हाला आशीर्वाद गेले आणि आमच्या या व्यासपीठाची शोभा आपल्या येण्यानं द्विगुणित झाले. स्वागत केलं जातं देवरामजी भगत साहेब समाजसेवक उलबे नोट. मायेचे उबदार शॉल सुगंधित दरवळणारं हे पुष्पगुच्छ देऊन देवराम भगत साहेबांचं स्वागत केलं जातं. या स्पर्धेचे सर्व नितीन भोईर साहेब थँक्यू सो मच देवराम भगत साहेब. त्याच्यानंतर दुसऱ्या सन्मानाकडे आपण जाणार आहे. आदरणीय बीजेपी अध्यक्ष उलबे नोट शैलेशजी भगत साहेब अध्यक्ष आहेत बीजेपी उलबे नोट शैलेशजी भगत साहेब खूप खूप तुमचे आभार. जबरदस्त 10-15 किलोमीटर प्रवास आपण करून विनंती उपस्थित आहेत. आमची शोभा आपण वाढवली. त्यानुसार स्वागत करताना या स्पर्धेचे शिल्पकार योगेश भोईरचे बंधू मोठे बंधू नितीन भोईर. त्याचबरोबर जाऊया उपसरपंच उलबे नोट सुधाकर पाटील साहेबांचं यथोचित स्वागत करताना नितीन भोईर थँक्यू सो मच. त्याच्यानंतर अंजूर दिव्याचे शिवसेना कार्यकर्ता सुनीलजी घरत साहेब उपस्थित. त्याचबरोबर केतनजी परे यांना मी विनंती करतोय. उपसरपंच अंजूर दिवे विनंती आहे. अंजूर गाव विनंती केली जाते केतन तरे साहेबांना आपण या उपसरपंच आहेत. आपलं स्वागत आहे. आदरणीय केतनजी तरे साहेबांचं यथोचित स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर सुनीलजी घरात उपस्थित आहे अंजूर दिवे गावचे शिवसेना कार्यकर्ते. तर केतन तरे उपसरपंच आहे अंजूर गाव. आपलं हार्दिक स्वागत आहे. अरे मंचांची शोभा हेच मान्यवर वाढवतात. जसं वाढवलेली शोभा आमची आलेल्या पाहुण्यांनी अतिथी देवभाव म्हटलं जातं. पाहुण्यांना देवाप्रमाणे आपण स्वागत भारतीय संस्कृतीतून केलं. त्याचबरोबर आपण करणार आहोत सुनील घरात साहेबांचं. त्याचबरोबर केतन तरे उपसरपंच आहेत त्यांचंही आपण यथोचित स्वागत करणार आहोत. बऱ्याच वेळेला आपल्या क्रिकेट टीमला हे सपोर्टिंगसाठी आम्ही घनसोलीला यांना पाहिलं होतं. आदरणीय केतनजी तरे उपसरपंच त्यांचं यथोचित स्वागत करताना केतनजी तरे साहेबांचं अंजूर गावचे उपसरपंच आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार नितीन भोईर यांच्या शुभ हस्ते मायेचे उबदार शॉल आणि दरवळीत करणारं हे सुगंधित पुष्पगुच्छ देऊन आलेल्या आणि केतन तरे साहेबांचं स्वागत. थँक्यू सो मच. आपण आमच्या विनंतीला मान दिला. त्याच्यानंतर जाऊया सुनील घरत साहेबांचं अंजूर दिवे शिवसेना कार्यकर्ते आहेत त्यांचं यथोचित स्वागत करतायत. आपण साहेब आला आमच्या व्यासपीठाची शोभा आपण द्विगुणित केली त्या अनुषंगाने आपला खूप खूप आभार. स्वागत करताना
यावेळेला पुन्हा नितीनजी भोईर भाऊ 65 विन. मान्यवरांचं स्वागत केलं. थेट मैदानात आपण जाऊया. तिथे 65 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे माही 11 वाशी गावच्या समोर किरण स्मृती घनसोली. प्रत्येक षटकामागे 13 धावांची सरासरी राखावी लागेल सामना जिंकण्यासाठी. किरण स्मृतीच्या विरुद्ध खेळताना माही 11 वाशी गावला पहिलं ओव्हर घेऊन अतुल. इथे कमी मात्र महसूस जरूर होईल अर्जुन कदमची. बघूया याचा डावखुरा गोलंदाज होता परंतु गावामध्ये डोमेस्टिक क्रिकेट असल्याकारणे तो गोलंदाज मध्ये उपलब्ध नाही ही स्पर्धा खेळण्यासाठी. त्याच्या जागी अतुल आहे गोलंदाज चांगला आहे. किरण स्मृती घनसोलीकडून पिमनचं पहिलं षटक. लेफ्ट हँड राम द विकेट. बॅक टू द बॉलर सन्मान दिला ढकलून दिला. मंगेश फलंदाज आहे माही इलेक्ट्रॉन. त्याने पहिल्याच यॉर्कर काय गोलंदाजी टाकताना शेवटच्या षटकामध्ये यॉर्कर टाकून ट्रिपलाचेच केलं होतं राहुल शेट्टीला. खेळी मात्र संपुष्टात आणली होती. 8 धावा खर्च केल्या शेवटच्या षटकात 2 हादरे दिले. 2 गडी बांधमध्ये यश. लेफ्ट हँड राऊंड द विकेट फुल टॉसला मात्र लाभ करताना टायमिंग प्रॉपर नाही एलिमिनेशन होत नाही. चेंडू सरळ हातामध्ये. संदेश ठाकूर कॉट लॉंग अप बोल्ड बाय अतुल. सब डिसमिसल. निराश मुद्रेवने मात्र परत. थँक्यू सो मच आलेल्या पाहुण्यांचं मी खरोखरच कोणाला द्यायचं आम्हाला थँक्यू सो मच साहेब. हे भेट आम्हाला क्वचित मिळते पण या भेटीबद्दल खरोखर तुमचं मी आभार व्यक्त करतोय. आदरणीय देवरामजी भगत साहेब समाजसेवक आहेत उलवे नोटचे. कारण कमेंट्रीचे बऱ्याच वेळेला कमी सन्मान होतो पण सन्मान केला आम्हाला पारितोषिक देऊन देवरामजी भगत साहेब समाजसेवक उलवे नोट खूप खूप तुमचे आभार. हे होते उलवे नोटचे समाजसेवक देवरामजी भगत साहेब. शैलेश भगत साहेब बीजेपी अध्यक्ष उलवे नोट. सुधाकर पाटील उपसरपंच उलवे नोट यांचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. येऊन आमचा आपण सन्मान केला. आमची शोभा व्यासपीठात द्विगुणित केली. त्या अनुषंगाने तुमचं खूप खूप आभार. याला पहिलं षटक टाकताना P1चं अतुल. पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू विकेट. लेफ्ट हँड फ्रॉम द विकेट तो गॅरो. व्हेरी बिग विकेट टू अतुल. बिग विकेट टू किरण स्मृती घनसोली. बिग विकेट गॅरो बॅक इन पवन विदाउट स्कोर. खात्यावर एकही धाव न लागता 0-2 गडी बाद. दयनीय अवस्था यावेळेला माही 11 वाशी गावची करून ठेवले अतुलने पहिले षटक P1चं टाकताना. व्हॉट अ लवली बॉलिंग अनालिसिस. कौतुक करायला लागेल या वेळेला किरण स्मृती घनसोलीचा P1चं षटक टाकताना अतुल. व्हॉट अ सुपरबली बॉलिंग यार. डॉट विकेट जाईल हॅट्रिक वर. अतुल ऑन हॅट्रिक. नवीन फलंदाज स्वप्नील. फलंदाजी करण्यासाठी करणार जातो स्वप्नील. पण इथे स्वप्नील पाटील फलंदाज अडचणीत आहे. बॅक पर्यंत चेंडू स्लाइस केले बरोबर टिपला गेला स्क्वेअर होतं पॉइंटला जिथे क्षेत्रक्षण होतं. प्रीतम रानकर बॅटिंग तर केली पण काय उत्कृष्ट. त्याला माहित होतं हा विकेटची जर कॅच सोडली तर सामना सोडायला भाग पडेल. एक किंमत होती मोल होतं ते ओळखलं अनुभवलं असं प्रीतम रानकरने. लवली कॅट ऑफ द शॉट बॅकवर्ड पॉइंट. कॉट प्रीतम रानकर बोल बाय अतुल. अतुल जातो हॅट्रिक वर. 2 हॅट्रिक कालच्या दिवसामध्ये गोलंदाजाने पूर्ण केल्या. सिद्धी दर्डे याने पहिली हॅट्रिक घेतली होती. रिद्धी सिद्धी कोपी बी संघाकडून खेळताना. त्याच्यानंतर अनुप पाटील जय गजानन कुक्षेत. बघूया हा 3रा गोलंदाज हॅट्रिक घेईल का हे मात्र प्रश्न आहे. ही वॉन्ट द हॅट्रिक नाव. लेफ्ट हँड राऊंड द विकेट टू स्वप्नील. उलटा सन्मान दिला हॅट्रिक बॉलला. ढकलून दिला स्क्वेअर ऑफ द कव्हर पॉइंटच्या ठिकाणी. सिंगल घेतली आणि इथे मात्र 4थ्या चेंडूवर सिंगल करताना खाता खोतो संघाचा आणि स्वतःचा स्वप्नील. 2 गडी बाद 1 अशी दयनीय अवस्था. लक्ष 65 धावांचा 13 धावांची प्रति षटकामागे आवश्यकता आहे.
4 चेंडूचा खेळ समाप्त झाला, फक्त 1 धावा लागलेले, 2 गडी बाद. ओ इथे मात्र ढकलून देण्याचा बद्दल थोडासा उंची घेतली होती, परंतु बराचसा गोलंदाजा पुढे होता हा झेल. टच अँड गो, टच अँड गो सिंगल. धावसंख्या 2 वर, 2 गडी बाद 2. बोलू का? आदरणीय मनीष पाटील आणि कुलदीपजी ठाकूर आपल्याला विनंती केली जाते, आपण या मंचावर व्यासपीठाला आपलं हार्दिक स्वागत आहे. रिद्धी सिद्धी चषक 2021 पर्व 10 मध्ये आदरणीय मनीष पाटील आणि कुलदीप ठाकूर, प्लीज कम ऑन द स्टेज. लेफ्ट हँड फ्रॉम द विकेट. पहिल्या षटकाला चांगला फाईट, कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लाभ केला यावेळेस सपलेलने. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. हो हो, थोडं सांभाळ, दुखापत झाले असेल तर थोडासा मात्र बसवायला. ओ मात्र एकदम डेडिकेशन देताना इथे जवाब फिगर. That is a lovely analysis of bowling by अतुल किरण स्मृती घनसोली. आता शुभमला इंजुरी येते. चांगला प्रयत्न केला होता, पण प्रयत्नानं असं अपयश जरूर आलं, परंतु ते माझ्या बोटानं मात्र त्याचे जखम झाले. त्या जखम झाल्यानंतर मला रिटायर्ड हर्ट होताना तो मैदानाच्या बाहेर. हे असे असतात क्षेत्ररक्षक, ज्याने मला तमाम बाळगत 100% देतात संपूर्ण, मग ते सर्वस्वपणाला लावतात असे खेळाडू. त्याच्यापैकी हा शुभम परतलाय, मात्र रिटायर्ड हर्ड होताना. त्याच्या जागी गेले 12 खेळाडू म्हणून किरीटस्मृती घनसोळीचा अनंत. अनंत आहे 12 खेळाडू शुभमच्या जागी. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू उमेश मात्रे राईट आर्म उर्ध विकेट हाफ ट्रॅकवर शॉर्ट आर्म पुल केला. उंची मात्र जास्ती होती, लांबी कमी. बरोबर सिलिम मिडाम आणि सिलिम मिडामचे चेंडू मात्र ट्रॅव्हल लँड होईल, त्यामध्ये दरम्यान 2 धावा मात्र पळून काढल्या दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्वप्नील आणि नवीन अंदाज सचिन. सचिन आणि स्वप्नील या दोघांना खेळावं लागेल, भागीदारी खेळावं लागेल, कारण धापकर एकही धाव न लागतात 2 झटके लागलेत माही 11 वाशी गाव या संघाला. त्यामुळे उभा राहायचं असेल तर मजबूत भागीदारी जुळवायला लागेल सचिन आणि स्वप्नीलला, कारण धावा आहे त्यावेळेला फक्त 8. 65 धावांचा पिछा करताना माही 11 वाशी गाव. आपलं पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन किरण स्मृती घनसोळकर उमेश म्हात्रे. सचिन साठी लाजवाब फटका. व्हॉट अ लवली शॉट, व्हॉट अ नजाकत यार. विकेटचा आविष्कार, सुंदरता, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, 4 रन. ब्युटिफुल शॉट बाय सचिन. माही 11 वाशी. वाशी गावचा सचिनच्या बॅट मधून एक देखावा, नजाकत, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, सुपर शॉट. 4 धाव्यांसाठी 4 धावा मिळतात यावेळेला फलंदाजाला. जो जिंकेल तो लगेचच मात्र नियती 11 अंजूर या संघाबरोबर 2 हात करेल. बघूया असे बरेचसे षटक. दुसरं षटक टाकताना आपलं पहिलं किरण स्फूर्ती ओ लवली बंदाज. दॅट इज अ सुपरबली बॉलिंग. बॅकअप लेंथ होती, चेंडू टप्पापर्यंत उचली घेते. उचली गेल्यानंतर सर्वोत्तम श्रेयकपैकी अशोक पाटील गॅदर सिस्टम नो रन. बॉलिंग मार्कवर जाताना आपला चेंडू क्रमांक 4 टाकण्यासाठी राईट आर्म उर्ध विकेट. समोर सचिन. धावसंख्या आहे यावेळेला 12. दुसरं षटक मार्गस्थ असताना प्रत्येक षटकामध्ये मात्र धावसंख्या हवी आहे 13 धावांची सरासरी. 12 लागल्यात दुसरं षटक चालू असताना. राईट आर्म राऊंड द विकेट. फटका, चेंडूला वळण दिले, पटकावून लावले. कावो कॉर्नरचे ते राहुल शेट्टी आहे क्षेत्ररक्षण. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न सफल होईल का? हो, अपील केली, अपील मात्र अमान्य.
चेंडू फेक थोडी उशिराने ऑन द स्टंप जरूर होती, परंतु सावकाश गतीने, आणि तिथे मात्र 2 धाबा पळून काढल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट वन्स अगेन. स्वप्नील आणि सचिन 2 धावांनी मात्र पुढे जातो संघ. पाहिला तर आपली लढत पाहतोय. किरण स्फूर्ती घनसोली 64 धावा उभा केल्या, 65 धावांचं टार्गेट सेट केलं. त्यावेळेला उत्तर आहे ऍक्शनला. ग्रेट बॉलिंग यार, हा लाजबाब चेंडू. स्विंग ती वी गेम. यावेळेला गतीला चकवलं मी म्हणे निश्चित. काय विकेट किपिंग आहे, नजर लागण्यासारखी. परस्पर विरुद्ध मात्र विकेटिंग पाहायला मिळालं. आजचा दिवस निश्चित नव्हता मी म्हणेन एक्सरक्षण करताना. प्रशांत मात्रेचा गुड ड्राईव्ह, चांगला फटका स्टेट ऑफ द ग्राउंड. इथे मात्र धाव मिळेल सचिनला, पण धावा जर वाढवायला लागतील. जी गती आहे ती प्रॉपर नाही. तुमची इच्छा आहे. तर धावा लागतात स्कोर बोर्ड होती 15 धावा लागतात. यावेळेला 18 चेंडू मध्ये 50 धावांची आवश्यकता. 2 षटकाचा खेळ संपला. पहिलं षटक अतिशय दर्जाचं टाकलं अतुल. 6 धावा दिल्या होत्या पिबांच्या, पण त्याच्यानंतर मात्र उमेश मात्रेंची गोलंदाजी तेवढी साजेशी होती. 9 धावा खर्च केल्या, विकेट मात्र मिळाला नाही, घेता आलं नाही. 15 7.5च्या धावा सरासरी काढल्या. येणारे चेंडू सिलेक्ट आहेत 18 चेंडू आणि धावा मात्र काढायचे माही 11 वासी गाव संघाला 50. 18 गेंदे 50 रन. गोलंदाज किशोर. फटका बॅक टू द बॉल. गुड स्टॉप फ्रॉम द फॉलो थ्रू. सुपरबली फील्ड. बॅक टू द बॉल ड्राईव्ह केलं होतं. काय फिल्डिंग होती फॉलो थ्रू मध्ये किशोरची. घणघणीत चेंडू मात्र कदाचित विथ पॉसिबिलिटी द बाउंड्री. त्या अगोदर मात्र जेम मारली, चेंडू अडवला. धावा वाचवलं 3. एक सिंगल मिळते धावसंख्या 16 वर. चेंडू आहेत शिल्लक 17 चेंडू 49 49 17 चेंडू. कशमकश वाढेल. मोठे चेंडू जर हवाई यात्रा करायला लागेल. थोडंसं मात्र धोका पत्कावं लागेल. सामन्यामध्ये रंगत आणायचे असेल स्वप्नील आणि सचिनला. गोलंदाज किशोर राईट टर्न फ्रॉम द विकेट टू स्वप्नील. चांगला चेंडू. एवढे टप्पा पडल्यानंतर लो राहते. लो राहिल्यानंतर मात्र टायमिंग चुकलं. टायमिंग चुकल्यानंतर मात्र दोन्ही फलंदाज चकल्यानंतर धाव मिळेल 1 घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते. धावसंख्या मात्र पुढे जाते माही 11 वाशी संघाची. गॅरो गेल्यानंतर थोडस मात्र जे गती आहे धावांची ती गती मंदावली गेली. मंगेश परतला, गॅरो परतला. यावेळेला खेळपट्टीवर सचिन आणि स्वप्नील. स्ट्राईक ऑन द स्वप्नील. द प्रेसिंग किशोर. राईट आर्म. क्लीन बॉल. यू मिस अ हाईट हिट टू द स्टंप. गडी क्रमांक माही 11 वाशेगावचा 3रा. तर 17 धावा लागते स्कोर बोर्डवरती. 17 लॉस ऑफ 3 विकेट. असं हात गडी क्रमांक किशोरला मिळतं पहिलेच आणि सांघिक 3 यश किरण स्फूर्ती घनसोली संघाला. 17 लॉस ऑफ 3 विकेट. गडी बाद. लक्ष टार्गेट आहे. थोडस दूर चाललेलं कारण विकटे पडत चाललेले. भागीदारी जुळली नाही तर सामना मात्र लांब राहील. चला टॉस साठी मी विनंती करतोय नियती 11 अंजूर कॅप्टन्स. आपण टॉस साठी या व्यासपीठावर. लगेचच आपली लढत खेळवली जाईल 4 ओव्हरची. चांगली गोलंदाजी, अतिशय अप्रतिम गोलंदाजी, शिस्तबद्ध नियंत्रण रेषेमध्ये चाललेली गोलंदाजी किशोरची. 3च्या 3 गोलंदाजाने जखडून ठेवलं. अतुलने चांगला मारा केला. पिवनचं पहिलं षटक 6 धावा देत 2 गडी बाद. त्याच्यानंतर उमेश मात्रेने त्याच्या ओळीने जाताना फक्त 9 धावा खर्च. या वेळेला 3रं षटक प्रगती पथावर असताना किशोर. फटका चांगला मधोमध घेतला. बरोबर प्रॉपर टायमिंग. उडवून दिला प्रशांत मात्रेने. लॉंगअपच्या डोक्यावरून षटकार. 6 रन.
षटकारण धावसंख्या मात्र जाते पुढे 23 वर. 23 3 गडी बाद. 23 लॉस ऑफ 3 विकेट. 23 3 गडी बाद. हे फक्त एक सिंगल घेतली, त्याच्यानंतर फलंदाज बाद डॉट 6 असे 9-8 धाबा आतापर्यंत खर्च केलं. एक टॉस साठी पुन्हा एकदा विनंती करतो, नियती 11 अंजूर कॅप्टन प्लीज, कारण वेळ कमी आहे त्याच्यामुळे सहकार्य करा. अशी खेळ भावना आपल्यापासून आम्ही अपेक्षित. इथे चांगला चेंडू चकला गेला. षटकाची समाप्ती. 3 षटकाचा खेळ संपलाय. 65 धावांना अडखळीत उत्तर माही 11 फक्त 23. येणार चेंडू शिल्लक आहेत 12. जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत माही 11 वाशेगाव संघाला. 42 धावा. 12 चेंडू 42, जी सरासरी प्रत्येक षटकामागे पहिल्या षटकापासून होती 13. त्याचा आलेख रन रेट रेकॉर्ड वाढला गेलाय. अस्किंग 21 ते जाते 21च्या घरामध्ये. मग खेळ इज गेम ऑफ चान्स म्हटलं, अनिश्चिततेचा खेळ म्हटलं त्या क्रिकेटला. त्यामुळे मी भाकीत करणार नाही. ग्लोरियस अनसेटलेली गेम ऑफ चान्स क्रिकेट. 12 चेंडू 42 धावा. गोलंदाजाने P1चं पहिले षटक टाकताना 6 धावा खर्च 2 हातरे दिले. तोच गोलंदाज अतुल. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. समोर सचिन. लपली बॅर फुल्यांचा चेंडू गतीला बीट झाला. व्हेरी गुड स्टॉप ऑन द बिहाइंड विकेट कीपर अश्वित पाटील. नो रन. समीकरण बदलेल. धावा त्याच राहतील. चेंडू मात्र असतील शिल्लक 11 चेंडू आणि 42. विजेंद्र भोईरही आहेत उपस्थित. विजेंद्र, आपलं हार्दिक स्वागत आहे. रिद्धी सिद्धी चषक 2021 सीझन 10 मध्ये 11 चेंडू 42 धावा. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. चेंडू मात्र हुक केलाय. जाईल बरोबर लेगच्या ठिकाणी. पाण्याची टाकी आपण पाहतोय, पिण्याची टाकी. त्या टाकीच्या ठिकाणी फक्त 1 धाव मिळते सचिनला या फटक्यावर. 1 धावने धावसंख्या पुढे जाईल 24 वर. येणार चेंडू शिल्लक आहे 10 चेंडू धावा काढायच्या तर 41. 41 रन रिक्वायर्ड इन 10 बॉल. 10 चेंडू 41 धावा. थोडस मला सामनामध्ये पारडं जड करतो किरण स्मृती घनसोली. गोलंदाज अतुल. लेफ्ट हँड राऊंड द विकेट तो सचिन. फ्रंटपट वन ड्राईव्ह करायचं जातं, परंतु जसं पावलं उचलली तिथे मात्र चेंडूला मात्र ठेवला बॅकअप लेंथ. गुड लेंथ टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू गेला सरत चकून घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र मिळते यावेळेला सचिनला. 1 ने धावसंख्या जास्त वाढते पुढे 25. येणारे चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 40 धावा. काय गोलंदाजी आहे. जखडून ठेवलं, पूर्णपणे बंदिस्त करून ठेवलं. मोठे पाटके मारण्यासाठी जी दाराची कडी लावून ठेवली आतापर्यंत ती उघडू दिली नाही. एवढं कडक बॉलिंग, बेबक मारा. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. पुढला चेंडू फटका चांगला थांबला. मिड विकेट काउंटच्या ठिकाणी टप्पा घेईल आणि टप्पा चकून जाईल सरळ आर पार सीमा पार. 4 रन यावेळी बॅट मधून सचिनच्या. फटका येतो. 4 ने धावसंख्या मुसळी घेते, वाढते पुढे. याला माही 11 वाशी गावची. 3 गडी बाद 29 29 धावा लागतात स्कोर बोर्डवरती. 36 धावांची आणखी आवश्यकता. येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 36 धावा. 8 गेंदे 36 रन. कोट्यात दुसऱ्या षटकाला पुढला चेंडू टाकताना फटका अराउंड द कार्पेट बॅक टू द बॉलर असा ड्राईव्ह केला. चेंडूला मात्र दिशा दिली लांगावच्या ठिकाणी. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फक्त 1 धाव मिळते. कल्पेश दुसाणे हा क्षेत्ररक्षक आहे. तर संदीप नामदेव ठाकूर डावखरे गोलंदाज आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. रिद्धी सिद्धी चषक 2021 मध्ये आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. स्वागत सुस्वागतम संदीप ठाकूर. पुढला चेंडू गुडलेल्या टप्प्याला स्विंग झाला होता. नॅचरल स्विंग इज गिफ्ट गॉड गिवन टू लेफ्ट हँड बॉलर. त्या संधीचा त्या गॉड गिफ्टचा वापर केला. चेंडू काढला. स्विंग टी गेम सर बीट करून गेला. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चला स्पीडअप करा. मी पुन्हा एकदा आवाज देतो. नियती 11 अंजूरचा कॅप्टन. अजूनही 2 मॅचेस आहेत, त्यासाठी सहकार्य करा मी विनंती करतोय. कृपा करून आपण सहकार्य करायचं आहे. 4 षटकाचा खेळ संपलाय. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावा. 6 चेंडू 31 धावांचं 2 वेळेला समीकरण आलेलं होतं. ते मात्र दोन्ही वेळेला फलंदाज करता आले नाही. बघू या वेळेला 6 चेंडू 35 धावा जिंकण्यासाठी माही 11 वाशेगाव. विरोधात किरण स्मृती घनसोली.
चला याच्यानंतरच्या लढतीच्या तांडेपेकसाठी नियती 11 अंजूर यांना माझी विनंती आहे, टॉस साठी आपण व्यासपीठावर उपस्थित राहावं. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35. काय गोलंदाजी टाकली आहे, 2 षटका अतुलने टाकले, धाबा खर्च केल्या 13, 2 विकेट. सुपर बॉलिंग बाय अतुल. किरण स्मृती घनसोली. कल्पेश दुसाने फटका चांगला मधोमध घेतले, थोडा उशिराने आले पण सामना अजून ऑन राहील याची खबरदारी घेतली सचिनने. कारण याच्यानंतर ओलीने 5 षटकार आला तर इथे मात्र एक विक्रम इतिहास रचेल हा सचिन माही. तशी अपेक्षा करायला हरकत नाही, कारण उम्मीदवार दुनिया टिकी रहती है असे म्हटलं जातं. बघूया, उमेद तर जागवले. येणारे 5 चेंडू शिल्लक आहे, 25 धावांची आवश्यकता. हो हो हो, दडपण आलं, दडपण दिसलं यावेळेला कल्पेश गोलंदाजीवर. चेंडू आईड. येणारे चेंडू आहेत 5 चेंडू, धावा बनवायचे आहेत 24. ओळीने मात्र जसं कार्लोस ब्रेथवेटने मारलं होतं बेन स्ट्रोक, पण बेन स्ट्रोकने त्याच्यानंतर मात्र बरीचशी सुधारणा केली. 28 कसं 35 पाहिजे होते, माफ करा 28 धावा. परत येथे 10 मिळते 1. अजूनही 27 धावा बनवायचे आहेत. येणारे चेंडू आहे शिल्लक 4 चेंडू आणि 27. फक्त देवाला साकडे घालायला लागेल. काही देवा षटका लागल्यानंतर चेंडू मात्र याचा नुबल पडू दे तरच. आणि षटकार पण इथे ती जी अपेक्षा केली होती ती साफ मात्र थोडीच मिळवताना कल्पेश दुसाणे डॉक्टर जी टीम आहे घनसोली त्याला मात्र कोचिंग करतो हा कल्पेश दुसाणे. सुरेख गोलंदाजी. उमेद जागवली ती मात्र नाकामयाब. 3 चेंडू 27. जिंकण्यासाठी माही 11 वाशिगाव दाट पराभवाच्या छायेमध्ये. राईट फ्रॉम द विकेट. पुढे हो इन ऍक्शन सुपर शॉट. गोइंग अँड गॉन. लाप केलं लॉंग ऑफच्या डोक्यावर. बरोबर कॅमेरा मॅन जो इंडिया क्रिकचा आहे गुड्डू त्याच्या थोडासा वरून हा षटकार सचिनचा 6 धाब्यांसाठी. साने धावसंख्या मात्र पुढे जाते. माही 11 वाशिगावची 38. येणारे चेंडू आहेत 2. बरोबर 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21. 2 चेंडू 21 धावा. राईट हँड फ्रॉम द विकेट. फुलटात बॅटवर. हो जाता जाता मात्र खुश, दिल खुश करून जातो माही 11 वाशिगावचा अखंड फलंदाज सचिन. गुड बॅटिंग यार. अंतर कमी केलं. जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 16 धावा. 35 धावा होत्या योगेश. मग खरोखर मात्र दाद देतो फलंदाजाचे. गुडघे टेकले नाही. शेवटपर्यंत मात्र त्याने लढवल्याने श्रेष्ठतेची लढाई आणली. हार तर हार जीत हा क्रिकेटचा भाग आहे, पण जाता जाता सुरेख फलंदाजी म्हणे जिंकून घेतो सचिन. 1 चेंडू 16 धावा. राईट हँड फ्रॉम विकेट. गतीमध्ये पण आणखीन एक धमाका. सुपर यार. केवळ 11 10 धावाने मात्र पराभूत होतो 9 धावाने. चला या अंजूर 11 नियती 11 अंजूर कॅप्टन या आणि जिंकणारा लगेच का कॅप्टन या किरण स्मृती घनसोळी कॅप्टन. उमेश 4 ओव्हरचा मॅच. 4 ओव्हरच्या मॅच साठी याच गावची एक बुलंद आवाज ज्याने जरी कमी बोललं पण छान बोललं.